हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. काल मी फायनली घर ऑर्गनाईज करायचा विचार केला. सो या वीकमध्ये मी पूर्ण घरच ऑर्गनाईज आणि सेट करणार आहे. पण घर आवरण्याआधी एनर्जी तर हवी ना. सो आधी ब्रेकफास्ट अँड देन मिशन टू ऑर्गनाईज होम. आज मी ब्रेकफास्टसाठी हिरव्या मुगाचा चिला करणार आहे. त्यामध्ये आपण पनीरचं स्टफिंग करणार आहोत. तर चिला बनवण्यासाठी लागणारी हिरव्या मुगाची डाळ मी रात्रीच भिजवून घेतली होती. या डाळीमध्ये मी थोडंसं जिरं, अद्रक आणि हिरवी मिरची घालून ही डाळ व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे. या बारीक केलेल्या डाळीमध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन पीठ पण घातलेलं आहे. हे मिश्रण आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं. जर लागत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता, पण आपल्याला ही खूप रनिंग कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे. आता हे बॅटर थोडंसं बाजूला ठेवू आणि स्टफिंगसाठी मी पनीर भुर्जी बनवणार आहे. पनीर भुर्जी खूप पटकन बनते आणि खूप साध्या पद्धतीने बनवणार आहोत आपण. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी थोडंसं जिरं टाकलं आणि त्यामध्येच थोडासा बारीक चिरून कांदा टाकला. हा कांदा मी थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला. कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये मी ड्राय मसाले ॲड केले. लाल तिखट, हळद, थोडंसं ब्लॅक पेपर पावडर आणि चवीपुरतं मीठ, बस. हे मसाले व्यवस्थित परतले की त्यामध्ये मी अर्धा टोमॅटो पण घातला होता. टोमॅटो व्यवस्थित शिजलं की त्यामध्ये मी पनीर किसून ठेवलं होतं ते ॲड केलं. हे पनीर तेवढं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, तरच भुर्जीची टेस्ट छान होते. आता चिला बनवून घेऊया. त्यासाठी मी पॅन थोडासा गरम झाला की त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. हे बॅटर आता आपल्याला व्यवस्थित पॅनवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आपण बाइंडिंगसाठी या बॅटरमध्ये थोडंसं बेसन पीठ पण ॲड केलेलं आहे. त्यामुळं हा चिला पॅनला चिटकत नाही, पटकन उलटला जातो. दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा आहे हा चिला आणि नंतर त्यामध्ये आपण जे पनीर भुर्जीचं स्टफिंग बनवलेलं आहे ते घालून त्याचा छान एक रोल तयार करून घ्यायचा आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हाय प्रोटीन रेसिपी आहे आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडेल. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी माझा ड्रेसिंग टेबल आवरायला घेतला. खूपच मेसी झाला होता, काही सापडतसुद्धा नव्हतं त्यामध्ये लवकर. ही अशी काही अवस्था झाली माझ्या ड्रेसिंग टेबलची.
मी आधी ड्रेसिंग टेबलमधलं सगळं सामान बाहेर काढून ठेवलं आणि ड्रेसिंग टेबल व्यवस्थित क्लीन करून घेतला. सी एवढं सगळं सामान निघालं त्या ड्रेसिंग टेबलमध्ये. यामध्ये बऱ्याच गोष्टी एक्सपायर झालेल्या पण होत्या किंवा बऱ्याच वस्तू खराब झालेल्या पण होत्या. तर आधी मी त्या वस्तू बाजूला काढून ठेवल्या. आवरायला घेतल्याशिवाय आपल्याला समजतच नाही की आपण किती काही वस्तू गोळा करून ठेवलेल्या आहेत आणि त्या नक्की यूजमध्ये आहेत का नाहीत. क्लीन करून झाल्यानंतर मी खाली पेपर टाकून घेतले, कारण क्लीन करताना मला समजलं की त्यामध्ये बऱ्याच काही क्रीम वगैरे सांडलेल्या होत्या, ज्या लवकर निघत पण नव्हत्या. हा ड्रेसिंग टेबल आवरण्यासाठी मी नवीन स्टोरेज बॉक्स वगैरे नाही घेतले, कारण घरामध्येच बऱ्यापैकी माझ्याकडे बॉक्स होते. जसं की चॉकलेटचा बॉक्स होता, काही गिफ्टचे बॉक्स होते. तर मी विचार केला की तेच बॉक्स यूज करूया. ह्या बॉक्समध्ये मी बरंचसं मेकअपचं सामान ठेवलेलं होतं, नेल पेंट्स वगैरे पण. पण हा बॉक्स तुम्ही बघू शकता, एवढा अस्ताव्यस्त झालेला होता की त्यामध्ये काही सापडणं मुश्किलच होतं. मग तो बॉक्स मी आधी पूर्ण खाली करून घेतला, क्लीन केला आणि नंतर त्यामध्ये ऑर्गनाईज करायला स्टार्ट केलं. हा आय थिंक एक गिफ्ट बॉक्स आहे. तर त्याला हा एक छान छोटासा पार्टिशन आहे. तर त्यामध्ये मग मी माझ्या सगळ्या नेल पेंट्स, आयलायनर वगैरे ठेवल्या. हा माझ्याकडे छोटासा एक पाऊच होता, त्यामध्ये मी सगळ्या लिपस्टिक स्टोअर करून ठेवल्या, जेणेकरून मला पटकन मिळतील. माझ्या मेकअपच्या ब्रशचा जो पाऊच होता तो ॲक्च्युली खराब झाला आहे. सो मी माझ्याकडे हा एक कलरचा बॉक्स होता, त्यामध्ये मी माझे सगळे मेकअप ब्रश स्टोअर करून ठेवले. आता या बॉक्समध्ये मेकअप ब्रश स्टोअर करून ठेवणं किती हायजेनिक आहे किंवा ते ब्रश किती व्यवस्थित राहतील हे मला नाही माहिती. या बॉक्समध्ये मी माझा एक ज्वेलरी सेट स्टोअर करून ठेवला. हा ड्रॉवर बॉक्स माझ्याकडे खूप दिवसापासून होता. तर मी खूप दिवसापासून विचार करत होते की यामध्ये ज्वेलरी स्टोअर करून ठेवावी. तर फायनली आज तो मुहूर्त आला. मग त्यासाठी मी हा बॉक्स पण व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि याचा जो सगळ्यात शेवटचा ड्रॉवर आहे, तर त्यामध्ये मी माझ्याकडे जे पण काही टिकल्याचे पॉकेट वगैरे होते ते मी ठेवले. मी आधी माझे इयरिंग्ज एका डब्यामध्ये ठेवले होते. तर या बॉक्सला वरच्या ड्रॉवरला छान कंपार्टमेंट आहेत. तर मग मी विचार केला की यामध्ये इयरिंग्ज खूप छान ठेवता येतील, खूप छान ऑर्गनाईज होतील. या 4 वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये माझे सगळे इयरिंग्ज, फिंगर रिंग्स, सेफ्टी पिन किंवा माझे क्लचर वगैरे खूप छान मला वेगवेगळे ठेवता आले, खूप छान ऑर्गनाईज करता आले. हा बॉक्स मी ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करते. म्हणजे जर मला कुठे जायचं असेल गावाकडे वगैरे, तर या बॉक्समध्ये मी तेवढेच मेकअपचं सामान घेते जेवढं मला लागणार आहे. या ब्ल्यू बॉक्समध्ये मी बाकीचे जे काही बॉक्स यूज केलेले आहेत ते व्यवस्थित मला ठेवता आले. हा जो रेड कलरचा बॉक्स तुम्ही बघताय तो चॉकलेटचा बॉक्स आहे. त्यामध्ये मी माझी बरीचशी ऑक्साईड ज्वेलरी वगैरे ठेवलेली आहे. तर मी तो नाही काढला कारण ते व्यवस्थित होतं. बँगल्सच्या रॅकची अवस्था पण खूपच खराब झालेली होती. तर मग मी त्यामधल्या बँगल्स पण व्यवस्थित सेट केल्या.
बँगल्सचे पण व्यवस्थित जर सेट करून ठेवले तर आपल्याला त्या आयत्या टायमाला पटकन घालता येतात. नाहीतर मग एक बांगडी इकडे, एक बांगडी तिकडे आणि नंतर त्या बांगड्या शोधत बसा. नंतर त्याचा सेट बनवा. यामध्येच खूप टाईम लागतो. या बॉक्समध्ये मी माझ्या डेलीचे जे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत. नंतर मी हे जे काही ऑर्गनाईज केलेले बॉक्स होते ते व्यवस्थित ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवून घेतले. तर मग तुम्ही आता बघू शकता की आधी ड्रेसिंग टेबल खूप मेसी दिसत होता आणि आता तो तितकाच व्यवस्थित दिसतोय. यामध्ये माझा बराच वेळ गेला, कारण आधी तर मला कुठली गोष्ट कुठं ठेवू हेच कळत नव्हतं. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे किंवा घर आवरायचं म्हणजे किती टाईम लागतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. जर तुम्हाला माझा हा ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर काही सजेशन्स द्यायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आणखीन पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.